अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत त्याची व्याप्ती किती मोठी असेल. अनंत ब्रह्मांड. आपल्याला आपली 7-12 मोजायला मशीन बघावं लागती, साखळ्या बघावं लागत्यात, किती हे आमकय तमकय. हे विश्व ब्रह्मांड कधी कळणार आहे आपल्याला. आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ पाताळ, खालचे 7 वरचे 7 पाताळावरचे 7. आपण राहतो जम्बूद्वीपात. सिंहलद्वीप, जम्बूद्वीप, सिंहलद्वीप, कौचद्वीप, शाल्वद्वीप, पलवंगद्वीप, किती द्वीप आहेत वरचे 7. त्याच्यानंतर 14 भुवन, मग 21 स्वर्ग. का मेळ लागायचं आपल्याला. हे सगळे ज्याच्या पोटात आहेत तो हरी हा बालक नंदा घरी, हे त्याच्या जीवनातलं नवले. पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. पृथ्वीला जीव घालायची ताकद त्याच्यात आहे. त्याच्या मनात आलं ना गिरगावच्या बाळूला आज उपाशी ठेवायचंय. काय नाही, कुंटालानं पैसे असले तरी बाळू तुला भाकरी भेटणारच नाही. त्याच्या मनात यावं, त्याच्या मनात यावं. आणि त्याच्या मनात जर आलं ना तो मातीला गेल्यावर पण जेवायला देते. मौतीला गेलं तरी जेवायला. त्याच्या मनात यावा, मनात यावा. आणि त्याच्या मनात आल्यावर लग्नाला गेल्यावर उपाशी येते. तिकडं लग्न 80 किलोमीटर आणि गाव माग 150 किलोमीटर आणि जंगलात रस्ता, मधातच गाडी पंक्चर. रेंज नव्हती फोन लाईन कोणाला. तर दुसऱ्याची गाडी आली, त्या गाडीत टायर घेतलं ड्रायव्हरनं, स्टेपनी नव्हती, मागं गेलं 150 किलोमीटर, पुन्हा दुसऱ्या गाडीत आलं. तोरक संध्याकाळचे 10 वाजले होते. ड्रायव्हर संगच बायकोचे दागिने दिले. ते म्हणला इथं तर आम्हाला हाणतेन कोणी. टायरा संग दागिने पाळी करायला दुसऱ्याच्या गाडीत. उपाशीला उपाशीत मालक. जमीन 2.25 एकर. त्याच्या मनात आलं तर उपाशी ठेवते, त्याच्या मनात आलं तर विश्वाला तृप्त करते. मुंगीला तरी कम राहू देत नाही. एक पुरावा आहे. माझ्या लहानपणी विहिरी माणसं फोडीत होते. आजही माणसं फोडीत होते, पण यंत्रयुग आहे, मशीन हे, आमकं हे तमकं हे, JCB पॉकलॅन काय काय नाना प्रकारचे ब्लास्टिंग वगैरे. पहिले हातानंच असे बार कोरीत होते आणि बार कोरल्याच्या नंतर 60-60 70-70 100-100 फूट विहीर बैलाच्या डालग्यानं खरपणवरी दगडवरी काढायचे. तर 70-80 फुटावर बार घेतल्याच्या नंतर दगड फुटत होता आणि त्या दगडात एक बेंडूक सापडत होता. दगडात 70-80 फुटावर बेंडूक जिता राहतो दगडात. मी काय तुम्हाला अंधश्रद्धा सांगत नाही, तुम्हाला जुनी लोक सांगतील ह्या गोष्टी. डॉक्टर साहेब त्याला कोण खाऊ घालितात. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू म्हणजे बेंडूक. कोण चारा घालतय त्याला. तो तोय पृथ्वी जेने तृप्त केली. तुम्ही लावलेले चट वाळायलेत. तुम्ही मी लावलेले चट वाळायलेत. तूर कशी वाळायली ती तुम्ही मी लावली, पण त्यानं लावलेल्या बोरी चैत्रात पण वाळत Hallelujah.
उन्हाळ्यात बोरी पालेदार होत्यात. कोण पाणी घालते? डोंगरावर. नदीच्या कडीची बोर हिरवी होत असेल काय नवर आहे, तरुवर डोंगरावर. ह्या सगळ्यांना जीव घालायची ताकद त्याच्यात आहे. त्याच्या मनात या एका नालायक मायबापाला पोरग झालत. हलकट मायबाप होते ते, हलकट. त्याला 15-16 वर्ष झाले डॉक्टर साहेब. तिकून नाशिककडनं एक रेल्वे येत होती, त्या रेल्वेच्या डब्यातून ते लेकरू फेकून दिलं. बेसरामाची जाळी होती आणि त्या जाळीत ते लेकरू फेकलं. फेकून द्यायचं म्हणल्यावर पाजलं असेल का ते हलकट माईनं? पाजलं तर नसनच ना, कारण जी फेकून देते ती पाजीन कशी हे तर कळतंय ना आपल्याला. म्हणजे त्याला कुठून बसली असन ती नालायक मायन त्याचा नालायक बाप, त्यानं त्याला पाणी पण नाही पाजलं, त्या माईनं स्तनपान नाही दिलं आणि फेकून दिलं रेल्वेतून. किती वेग असेल डॉक्टर साहेब रेल्वेचा, पण जाळीत पडलं. आणि शेळ्या सांभाळायला 10:30-11 वाजता एक जण शेळ्या चारायला आला आणि त्याला रडण्याचा आवाज आला. ते पोरगा आज नायब तहसीलदार आहे. मायबापान फेकून दिलेलं. कोण जीव घातलंय त्याला? देव राखे दया मारीला मग इतकी जगाला जीव घालायची ताकद त्याच्यात आहे. त्याशी यशोदा भोजन घाली आणि त्याला यशोदा जीव घालती, हे सुद्धा नवल आहे. विश्वव्यापक कमलापती, या विश्वात यापून उरलाय, त्याला काय करता येत नाही हो. सगळ्या गोष्टीतून एखादा अपघात असेल काही असेल प्रत्येकातून झेलायची ताकद त्याच्यात आहे. त्याशी गवळणी कडी घेते आणि त्याला गवळणी कडेवर घ्यायल्यात, हे सुद्धा नवल आहे. तुका मने नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. इथं मोठा गोड पुरावा दिला. लग्न जर माणसाने केलं संन्यास घेतला तर त्याला बाल ब्रह्मचारी पदवी होत नाही. ब्रह्मचारी म्हणतील पण बाल नाही. का नाही? कारण लग्न केलं ना त्यानं अगोदर. मग या मालकाचे तर 16,108 ओरिजिनल लग्न, 16,108, 16,107 महिला आणि त्याच्यात एक अस्वलीन, ऋषाची कन्या, ऋष म्हणजे अस्वल, अस्वलाची कन्या जामवंती, असे 16,108 लग्न केले. चार्वाकाचा संदेश आहे, तत्वज्ञानांचा संदेश आहे. श्रुतिशास्त्र सांगतंय की हा ब्रह्मचारी. का? देवानं ज्या ज्या स्त्रीशी लग्न केलं त्या 16,108 सोडून बाकीच्या प्रत्येक स्त्रीला तो माय म्हणत होता. माय माय हे त्याचं नीतिमूल्यांकन होतं. म्हणून तो ब्रह्मचार्याच्या यादीत आहे. आपल्यालाही हजारो पटीनं ब्रह्मचार्याच्या यादीत जाता येते. स्वभार्या सांडोनी जाना ज्येष्ठ ती माते समाना, कनिष्ठ भगिनीची आपणा ऐक बापा नरोत्तमा. हे राजा, आपली स्वतःची पत्नी सोडून ज्येष्ठ स्त्री भेटली असेल, वडील स्त्री भेटली असेल तिला माय म्हण, कमी वयाची भेटली असेल तिला बहीण म्हण. तो संन्यासाच्या पलीकडचा संन्यास. विधीने सेवा विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान. विषय त्यागाते समान.
शास्त्राच्या नियमाच्या चौकटीत वागणारी माणसं विटेवरच्या मालकाला आवडतात ते त्या सगळ्या गोष्टीचे पात्र शुद्ध ठरतात. एका साधून परीक्षा घेतली, देव खरंच ब्रह्मचारी आहे का बघा म्हणे. त्या साधूला जीव घालण्यासाठी देवाच्या धर्मपत्न्या स्वयंपाक घेऊन गेल्या. भाजी पोळी पुरणपोळ्या कढी आमटी भजे धिरडे दापाटे काय काय 56 भोग. आणि त्या महाराजाला जीव घालायला. महाराज जेवल्याच्या नंतर अचानक वरी पाऊस पडला आणि यमुनेला पूर आला. पूर त्या गंगेच्या तीरावर आल्या आणि महाराजाकडे गेल्या. महाराजांनी सांगितलं वापस कस काय आलं. म्हणले पूर आलाय नदीला, पूर आलाय, पूर 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 पूर. बर जा म्हणे, मग नाव सांगा त्या गंगेला. वक्ते बाबा दृष्टांत सांगायचे. दोघांची ताकद भारी, पंढरपुरातल्या मालकाची बी ताकद भारी आणि समोरच्या साधूचं नाव होतं दुर्वास, त्याची बी ताकद भारी. इकून मालकान सांगितलं म्हणा 16 सहस्र भोगोनी नारी. हो हे काही असं गाथ्यातलं नाही बरं का, लावलेलं पण जोडलेलं आहे, प्रमाण पण आहे, पण आहे त्याच्यासाठी वेगळं प्रमाण नाही. तसं इचकितच नाही गिरगावकर. विठाला विठाला आमचे मालक असतील ब्रह्मचारी, यमुना माय वाट देईल खरे दुभंगली यमुना माई. 2 तुकडे झाले. आणि हे बी मालक म्हणले इतक्या इतक्या खंड्याचं अन्न खाऊन दुर्वास असेल निराहारी. 7 खंड्याचं. वा यासाठीच इतक्या हा एवढ्या खंड्याचं अन्न खाऊन जर मी निराहारी, यमुना माय वाट देईल खरी. दोघांची सिद्धता. म्हाताऱ्याला कळालं प्रभू ब्रह्मचारी आहेत आणि प्रभूलाही कळालं म्हातारं किती अधिकारी आहे. वजनदार लोक होती, वजनदार. मग 16,108 पत्न्या करून जगाचा मालक ब्रह्मचार्याच्या यादीत. यालाही म्हणतात नवल केवडे. केवडे एक नवल तुमच्या समोर प्रतिपादित केलं. 7व्या अवतारात जावाई उठीला नाही का, बंदिस्त होते, आणि 8व्या अवतारात मुक्त होते. उठीला नवल आहे नवल. 7व्या अवतारामध्ये एका भजन्यांना त्रास देणाऱ्या नालायकाला मारायचं होतं. भजने म्हणा वारकरी म्हणा, हल्ली नवीन नवीन नाव द्यालेत तुम्हाला लोक. हो गुणीजन. काय नाव देतील अण्णा लोक, मेळ नाही त्याचा. खरं तर संप्रदायातल्या लोकांना भजने म्हणायचं किंवा वारकरी म्हणायचं. हे गोड नाव आहे, गोड नाव आहे, गोड नाव. सुनेनं सासूला आत्या म्हणावं आणि भाशी केली असल तरी आत्याच, आणि दुसरी केली असल तरी आत्याच. पण आता इतके नाटक. आमच्या आई चहाच घेत नाहीत. मला चहा द्याला आणि सासूला दिलत नाही. म्हणलं द्या न बाईला. आमच्या आई चहाच घेत नाहीत. आई म्हणू म्हणू पिना पाडात. हो ती मी चहा प्याताना जिबीचा शेंडा चाटू लागली. सुन आई म्हणायली पण चहा देईन. म्हणायली आईन वागणूक भिकारणीची. हे असलं नाही. शास्त्र सांगतंय, पुराण सांगतंय तेच बोलायचं. आपण महाराष्ट्राच्या मातीतले लोक आहेत, पवित्र भारत देशातली लोक आहेत. हे बाकीचं नाही डोक्यावर घ्यायचं काही बी. विडाला नालायक व्यक्तीला मारायचं होतं. तो भजन्यांना त्रास देऊला. ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध अनुरागी अशा लोकांना त्रास देऊ लागला. हा संप्रदाय ऋषी प्रणीत आहे, हा संप्रदाय मुनी प्रणीत आहे, हा संप्रदाय वेद प्रणीत आहे, हा संप्रदाय शास्त्र प्रणीत आहे, आणि हा संप्रदाय पुराण प्रणीत आहे. एखाद्या नालायकाची जहागिरी नाही. विठाला विठाला
आणि अशा संप्रदायामध्ये ब्रह्मांडाच्या मालकाचं, काशीतल्या मालकाचं, विटेवरच्या मालकाचं, भगवान व्यंकटेश्वराचं भजन करणाऱ्या लोकांना त्रास देणारा नालायक मारायचा म्हणून त्याच्या पाठीमागं लागले. करावा काय, तो सापडत नव्हता, तो समुद्रात बुडाला. समुद्रात. तर मंदिरातले मालक म्हणजे भगवान व्यंकटेश्वर, भगवान बालाजी, भगवान म्हणजे हेच पंढरपुरातले मालक आहेत ना, दुसरे थोडेच आहेत. हे वैकुंठातले मालक आहेत, विष्णूचाच अवतार. हे एका महाराजाच्या पाया पडले. केवळ सांगायलो. उदाहरण क्रमांक 2. एका महाराजाच्या पाया पडले. महाराजांनी सांगितलं, काय प्रभू काय देऊ? काय नाही म्हणे, ते एक नालायक समुद्रात लपलंय आणि त्याला बाहेर काढायचे. तर महाराज म्हणले, सोपी गोष्ट आहे, बाहेर काढा, नाही तर तिथं जाऊन मारा. पण ते पाण्यात हे ना, दिसत नाही ना. मग थांबा 2 मिनिटं, तुम्हाला त्याला उघडं करतो ना, मग तुम्ही ठरवा मारायचं का घरी न्यायचं. पण उघडा करतो मी त्याला. तो विटेवरचे मालक हे बालाजी भगवान म्हणले, उघडा कसा मला करताय ना, तुम्ही कसं करता? करतो म्हणे, जरसं थांबा, चला समुद्राच्या कडेला. समुद्राच्या कडेला गेले. लहाने गुरुजी एक थेंबर पाणी घेतलं. आचमनाला काय तांब्याचं घेत असतात का? आचमनाची एक पळी असती आणि ती पळी उगी असती उंदराच्या कानावानी, बारीकशी पळी, त्याला आचमनाची पळी म्हणते. आणि ती पण भरून घेत नसते, त्या पळीत इतकंच पाणी घेत असते. ते पाणी जर तळ हातावर टाकलं तर त्याच्यामध्ये उडदाची एक डाळ, म्हणजे पूर्ण उडीद नाही, एक डाळिंबी त्याच्यात भिजली पाहिजे. वरी झालं, कमी झालं तरी पाप, जास्त झालं तरी दारू पेल्याचं पाप, आणि कमी झालं तर मांस खाल्ल्या इतकं पाप असते. कर्मकांड इतकं. कर्मी आचमन करावे. वा वा वा. माश मात्र जळ घ्यावे. किती माश मात्र जळ घ्यावे. तुम्हाला कालांतरानं तुम्हीच माझ्या जागेवर कीर्तन करायचे आता. असा उभं राहिलेल्या वारकऱ्यांनी पुरावा द्याला की समजायचं महाराज नीट रस्त्याने चाललाय. ही ती पावती असती. वैकुंठ मी नेहमी सांगत असतो, आमच्याकडे वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर होऊन गेले. ते म्हणायचे, ओरिजिनल पुरा प्रमाण दिलं, बसेल असं प्रमाण दिलं किती कोटीची नोट असते. हो. मग ते पळीभर पाणी घेतलं आचमनापुरतं आणि आचमन करून टाकलं. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला. कोण म्हणतंय? लक्ष्मी. कोणाला म्हणायली? सरस्वतीला. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहुभीते गया साधू कुळाला. त्या साधूचं नाव होतं डॉक्टर साहेब महर्षी अगस्ती. एका आचमनात, एक घोट्ट लांब सोडून द्या, एका आचमनात पिऊन टाकला समुद्र. तर आमचा एक पाहुणा म्हणला, मी तर 9 सागर पेतो. त्यानं 150 एकर जमीन ठोकली 9 सागर पेण्यात. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या पाहुण्यावर घेतलं. तुमचे पाहुणे का सगळे माळकरीच आहेत का? मला चेहरा पाहिल्या पाहिल्या कळतं कोणाचे पाहुणे कसे आहेत. पण कशाला तुमच्या अंगावर दगड टाकून उगच विनाकारण पाणी अंगावर घेऊ? त्याच्यामुळे आपल्यावर बोललं पाहिजे. लेकी बोले सुने लागे. शहाण्या सासून सुनाचं नाव घ्यायचंच नाही. सुनाला शिव्या देताना पोरील म्हणायचं, थोत्तर तोंडे बैलावणी चलती भांडे ठेसाळी ती. सुनाल कळा बोलायली लेकीला, पण आपल्याला रट्ट्या. तसं समजून घ्या. मी पाहुण्यावर घेतल्यावर तुम्ही समजून घ्या कोणाला दळायलो. विठाला विठाला आचमनात समुद्र पिऊन टाकला आणि मारला. तो काय नाव होतं त्या राक्षसाचं? किती रामायणकार फुकल्यावर सुधरतान. पहिली मला गोळी घाला. दम नाही रामायण सांगायला ना ऐकणाऱ्याला. असेच सांगत येत रामायण. उग स्टेज मोडे काय काय ना, हे ढिले स्टेज हे नाही, हे आधीच मोड पहिलाच हालायला. आणि त्याच्यात मी 82 किलोचा गड्डा आहे पुन्हा. यान ते जास्तच मोडून जायचं आहे का नाही. आमच्या इथे एक रामायण वाचायला आले.
सांगायला मी होतो. मी खोकल्याचं नाटक केलं आणि खाली उतरलो. म्हणलं प्रभू रामचंद्राने ताकात बाण मारलाच नव्हता, आपण कशाला त्या ताकाच्या बाणाच्या बाबतीत बोलावं. त्याच्या दुसऱ्या वर्षी तोच अध्याय सांगायचा योग मला आला, पण वाचिनार गोड आला. बाण मारी सीताकांत. मागच्या वर्षी ज्यानं ओई वाचिली बाण मारी सीताकांत, सीताकांत शब्द दळून टाकला. असं रामायण वाचिल्या कसे माणसं सुधरते, हाय का नाही? चुके चुके चुके. त्रिशरा खर दूषण ते चतुर्दश दळ घेऊन, गिरी लंघित लंघित जाण, स्थळे स्थळी पातले. वारुता घेता पांपती करतली, अजमना जळ थेंबुटा निर्धारी. ते प्रासिता गाऊ जगरी पांपती आटिला, दैवम गिरगाव कर लिखितम. समुद्रातून टाकला. लय पुराणातल्या ओया लय गोड येतो. रामायणातली एक ओई माऊली महावैष्णव ज्ञानोबाईना रायना अभंग खर्चिला. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. तर त्या ओईला पुसती ही ओई देती. नित्य राम नाम गरजे वाणी, तीर्थे येती लोटांगणी. सुरवर लागती चरणी, सवे सवे यम पायवंदी. नामधारकाचं वर्णन केलं. तीर्थे येती लोटांगणी, तीर्थ लोटांगण घालते भजन करणाऱ्याच्या पायावर. सुरवर लागती चरणी, सुरवर म्हणजे देवस्थान ना, हा पायावर. सवेयम पायवंदी, दक्षिणेचा राजा सुद्धा पाय. ही एक वही जर जाणून घेतली ना भावार्थ रामायणातली, तर जीवनाचं कल्याण झालं. विडाला विडाला चंद्राकृती बाण, छेदिला निशाचर तो सगन. अपांपती कोरडा केला, चंद्राकृती बाण मालकानं सोडा आणि राक्षस मारला. परंपरा आहे आपल्याकडे. एखाद्या माणसानं एखाद्यावर उपकार केला तर नाही करता आलं तर येतो बर का राम राम, येतो बर का नमस्कार, येतो बर का जय हरी. वाकणं हा आपला धर्म आहे. तर विटेवरच्या मालकाने नवल सांगायलो 7व्या अवतारात विचार केला, ज्यामुळे हा नालायक व्यक्ती मारण्यासाठी मदत झाली. या महाराजाला काय द्यावं, ते पैसे घेत नव्हतं. पैसे घेत नव्हतं महाराज. पैशाचा विषय त्या स्वप्नात पैसे येत नव्हते, म्हणून पुराणात त्याचे नाव आहेत. म्हणून पुराणात. आणि आपला केवढा मरू द्या, वरीस 2 वर्ष ध्यानात राहतो. पडिले पान पालथे, लय झाले तर 2-4 श्राद्ध. पुन्हा काय होत असते, काहीच नाही. चंद्र सूर्य आहेत अजून त्याचे नाव आहेत. का गुरुजी बाटले नाही, ते निष्कलंक लोक होते म्हणून त्यांचे नाव आहेत. बाटलेत नाही ते कशाला. काय करावं म्हणून जेवण्याकरता डॉक्टर साहेब ते महाराज घरी नेले. गेल्या वर्षी तुमच्या बैठकीत जेवलं होतं नाही, 2 वर्षापूर्वी. गेल्या वर्षी नाशिकला होतो आपण. उशिरा फोन आल्यामुळं गेल ती तारीख. एसटीत आधी बसल त्याला जागा. देवाचा प्रसाद न्याला इथून. भगवानराव सानप होते सोबत जेवायला. लक्षात येते. मेमरी कार्ड टाईट आहे. माणिकराव आले नाही वाटते. माणिकराव होते दापकर. आणि मग जेवायला घरी बोलिलं. आपल्याकडं माणूस जेवायला बसल्यावर डाबीकर आधी काय देतात, पाणीच ना अण्णा, पाणीच देतात ना आधी. मग पात्र टाकतेत,
मग पाणी आज पात्र टाकलं की त्या पात्रावर असं पाणी सिंचन उदकोस पात्रेषु भोक्तव्य स्थिता जलसिंचनो हितार्थायाम. म्हणून केळीच्या पानावर पंत्रावळीवर पान शिपडीत होते, पाणी शिपडीत होते. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागो, शास्त्र आहे. आता पराती पुसायला संगत पाणी देते ढवळ्या रंगाचं, ते लिक्विड नसते, टिश्यू पेपर. आपल्याच हातानं ते परात पुसायची, ते बी पाणी समजीन नाही का आधुनिक पद्धतीचं. पेपरान पुसा सगळे. हा, आणि मग ते पहिलं पाणी देत. काळ बदलला, काला आहे तसं. तो पात्र टाकलं, जेवायला वाढलं गावरान तुपातले पदार्थ, पण पाणीच दिलं नाही, पाणीच दिलं नाही. कौशल्या मातेनं खुनिलं रामचंद्राला, रामजी पाणी देऊ नका. रामचंद्राला माहित होतं एका आचमनात एक समुद्र प्यालाय. एका आचमनात एक समुद्र प्याला, तर 7 आचमनात किती समुद्र? 7. आणि 8वा नाहीच नो. होय देवा, 8वा समुद्र आहे का? नाही, 7च समुद्र आहे. ते पण झाले. प्रियव्रताम्रहोवरा आदि चक्रानाम, प्रियव्रता रहोवरा आदि चक्रानाम दृश्यायाम देशास्थित यद्भवो आपाम पती जायते. ज्या ज्या दिशाने प्रियव्रत राजाचा रथ गेला त्या त्या दिशेने आपामपती समुद्राची निर्मिती झाली, असं पुराण सांगतं बर का गिरगावकर. नाही एक जण म्हणला कशात लिहिलंय? तो खालचं खाय बापू, तो वरी तोंड पुरत नाही. कशाला वरचं खातो? शेळीनं पांदीला चरावा, गाईनं पडकात चरावा, तिफणीच्या बैलानं राखलेल्या बांधाव चरावा, हत्तीनं वरचे झाडं खावा, उठाडानं वरचं खावा, आणि सशाईनं कुठली हराळी खावा. ते म्हणते ते कशात लिहिलंय? वाची जाय सुमळ्या, वाची जाय, तुला कळेल, मग ते कळेल 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 कळेल. फार मोठं शास्त्र आहे. 7 समुद्र हे 7 घोटात पेणार. घोट नाही, 7 आचमनात पेणार. मग 7 आचमनात जर 7 समुद्र पेले तर तान जाती काय बाबाची? नाही. मग आपण गिलासात पाणी देऊन आपली बेइज्जती करून घेणे नको. हुशार आहे. देव चतुर जाणून अंतर वर्ततसे चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तुझे विठोबा. चतुरे जगाचा मालक, जाणून घेतलं आपली बेइज्जती नकोय. म्हणून महाराज जेवण करा. पाण्याचा काय मिळे? रामचंद्र पाणी पुढच्या अवतारात पाजीन, पाणी पुढच्या अवतारात पाजीन. बोल किती मोठे. तर भगवान महर्षी अगस्ती म्हणतात, रामचंद्र अरे या अवतारात पाणी पाजित नाहीस, पुढच्या अवतारात कस काय पाणी? छाती ठोकून सांगतो मालक, पुढच्या अवतारात नाही पाणी पाजलं तर मी शिक्षास पात्र आहे. योग आला. द्वापार युगामध्ये दरवर्षी इंद्राची पूजा करीत होते. तो 33 कोटी देवाचा राजा इंद्र. त्याला किती मंत्रीपद आहेत माहिती आहेत? एक नाही लाल दिवा. त्याच्या गाडीला 222 लाल दिवे आहेत. 222 कामं एकट्याच्या सैन होते. एक दिवा पावसाचा, त्यानं फॉर्मवर सही केल्याशिवाय वरून पाऊसच पाडित नाही. यावर्षी सही अशी अर्धावट केली म्हणून जरा जरा वरुणानं ढग हालिले. काय परमेश्वर करील तर करू. गणपती बाप्पानं जर सुख देल तर वाटलं जगदंबाई साहेब जरा बरं पाचत्यान, पण जगदंबाई साहेबांनी सांगितलं नाही नाही नाही, थेंब नाही पाडायचा. नवरात्रीत थेंब तर नाही पाडा. आई साहेबाच्या हातात आहे. तुम्ही आम्ही ओढून काय होते राजे हो? काय आपल्यात ताकद आहे? वरच्यात ताकद आहे. हे सगळं इंद्राच्या हातात. म्हणून जुनाट लोकांनी विचार केला, इंद्र वरुणाच्या फॉर्मवर सही करतो, गोकुळात मथुरेत वृंदावनात पाऊस पाडतो, गवत निघते, गायी खातात, गायी जगतात, गायी दूध देतात, त्यापासून दूध दही ताक लोणी सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतात. म्हणून इंद्राची पूजा करायची. पण पंढरपुरातले मालक द्वापार युगामध्ये गोकुळात प्रगटले.
आणि गोकुळात प्रगटल्याच्या नंतर तिथे सगळ्या गवळ्यांना सांगितलं, इंद्र कोण पाऊस पाडणार? हा, पाऊस इंद्राच्या काय हातात आहे? आणि इंद्रानं जरी पाऊस पाडला ना, आपल्याकडे जर जमीनच नसती तर गवत उगतंय का? मेघाला कळतंय का? मेघाला हागंदारी कळत नाही. मेघ हागंदारी शेत, मेघ हागंदारी शेत नाही विचारित, मेघ हागंदारी शेत नाही विचारित, मेघ हागंदारी शेत, मेघ हागंदारी शेत, मेघ हागंदारी. मेघाला कळतंय का? अहो खडकाव पण मेघाच्या धारा पडतात. खडकाव तिथं गवत उगल का? हागंदारी शेत मेघाला कुठं कळतंय म्हणलं. अरे ह्या गोरधनावरच गवत गाई खात्यात म्हणून याची पूजा करा. हे सगळं मागच्या अवतारातली खदखदी या नवल सांगतोय. आणि गोरधनाची पूजा केली. मोठ्याला राग येतच असतो. इंद्राला राग आला, खळवळला आणि इंद्रानं एका वरुणाला सांगितलं, असा पाऊस पाड की गोकुळात एक पण जिवंत राहिलं नाही पाहिजे. मेघ जो कडाडीला रक्षिले गोकुळ वो नकी धरे लागिरी निर्भय लोकपाळ अवतरल हारी जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता आरती ओवाळीन तुम्हा देव की सुता जय देवा कृष्णनाथा. शिळा वर्षल्या धारी हत्तीच्या सोंडेसारख्या धारा पडल्या. आपण कशालाही मुसळधार म्हणतो. आमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडला. मोटरसायकलच्या इंजिनच्या खालची जागा भिजली नाही. हितभर इंजन त्याच्या खालची जागा कोरडी आणि मुसळधार पाऊस. कशाला म्हणतात मुसळधार पावसाने? पत्राचे द्रोणे झाले पाहिजे. अकाले वर्षतम मेघम, अवकाळी पाऊस त्याला म्हणतात. पन्हाळा वाटप पडलेल्या पाण्याचा खड्डा इतका मोठा व्हावा, त्याच्यात 9 वघर पहावा, त्याला मुसळधार पाऊस म्हणते. पथरावून पाणी झेललं तर टोपलं नाही भरलं तरी आवाजाने झाली. काय येडपटपण आहे. हत्तीच्या सोंडेसारखा पाऊस, एकाच्या अंगावर थेंब पडू द्याला नाही. हे पण नवल. सगळ्याला काठ्या लावून पर्वत उचिला, हेही नवल. इतक्याला नवल नका, पुढे बघा. आणि मग शेषाला आमंत्रित केलं. शेषनारायण या इकडे. आणि मग भगवान शेषनारायण प्रगट झाले. ते शेषाच्या रूपात नाही, सर्पाच्या रूपात. सर्पाच्या रूपात प्रगट झाले. आणि एकटे शेष नाही, वासुकी आले, तक्षक आले, हे सगळे सर्प आले. आणि शेषनारायणानं आदेश दिला, ए मारारी हा तै वासुकी पातला तै स्थळी जरा घातला सगळ्या पर्वताला. आणि एक जागा मोकळी ठेवली, एक जागा मोकळी ठेवली. तर 7 दिवस 7 रात्र पाऊस पडत होता. 14 समुद्रा इतकं पाणी. 14 समुद्रा इतकं, 7 नाही 14 समुद्रा इतकं पाणी सारखं वाहत होतं. शेषाचं आळं केलं एका जाग्याहून 14 समुद्रा इतकं पाणी. आणि मग सांगितलं, महाराज या पाणी प्याला. आलं म्हातारं आणि लावलं तोंड. 7 दिवस आणि 7 रात्रा गडगड 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 आकाशात विजा करू लागल्या. 7 दिवस आटपल्यावर म्हाताऱ्यांवरी बोट केलं, चुटकी वाजली. इंद्रा जरा हिशोबात राह, हे तुला ऐकत नाही, हे तुला ऐकत नाही. तू पाऊस बंद कर. आणि तू कवर का पाळला तर हे तुला ऐकत नाही. आणि पडलेल्या पावसात मी लोकायला मरू देत नाही. प्यास लागलो, प्यास लागलो. 7व्या अवतारातलं कर्ज द्वापार युगात मुक्त केलं. 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं. अगस्तीला आमंत्रित केलं आणि आपल्या वचनातून द्वापार युगात पंढरपुरातला मालक मुक्त झाला.
म्हणून डाबीकर दुसऱ्या कडव्यात म्हणतात नवल नवल केवळे केवळे नवल केवळे नवल केवळे केवळे नवल